पुरीमध्ये आम्ही कोणत्या हॉटेलला स्टे केलं होतं आणि तिथून आम्ही लोकेशनवरती कसं जात होतं, म्हणजे गाडी वगैरे कशी बुक केली होती. तर आज मी तुम्हाला ह्याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे, कारण ह्या 3 दिवसामध्ये ह्या प्रश्नानेच माझं DM गच भरलेलं आहे. आणि आता पुरीमध्ये गेल्यापासून नाही 4थी बारी होती आमची बीचवरती जाण्याची. आज स्पेशली नारे पाणी घेण्यासाठी गेलो होतो. आता आबिरची तिथं मज्जा मस्ती चालू होती बरं का, कारण त्याला आमच्या पण नारे पाणीमधलं नारे पाणी घ्यायचं होतं आणि त्याचं पण स्पेशल घ्यायचं होतं. आणि आम्ही पुरीमध्ये पुरी हॉटेल इथे स्टे केलं होतं. तिथूनच समुद्राचा व्ह्यू दिसत होता. आणि गाडी आम्ही कोलकात्यावरून प्रायव्हेटच करून गेलो होतो, त्याच्यामुळे तिथे जाऊन आम्हाला गाडीचा वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही आला. आणि ही लोकेशन कोणती आहे ना, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, कारण मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. आज तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि ऊन वगैरे खूप जास्त पडलं होतं ना, त्याच्यामुळे जास्त गरमी होत होती. पण नंतर तिथे लोकेशन एवढी छान होती ना, पक्ष्यांचा वगैरे आवाज येत होता. खूप छान मस्त वाटलं. अभिरला गाडीत झोपवले बरं का. आता तुम्ही म्हणताल अभिर का नाही दिसत आहे, पण अभिरला गाडीत झोपवले, कारण तो झोपलाय. तर रात्रभर पण त्यानं व्यवस्थित काही झोप झाली नव्हती, त्याच्यामुळे त्याला झोपवलं. आता माईक वगैरे अजून तर काही नाही आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे आवाज वगैरे काही व्यवस्थित येणार नाही, मला चांगलं माहिती आहे. पण जरी पण नाही आला ना, तर व्यवस्थित एडिट करेन बरं का मी. तर चला, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता ह्याचा अजून एक पार्ट राहिलेला आहे, ती उद्या येईल. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. बाय बाय.